पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सुरेशने मुद्दामच आदित्यला काम झालेलं असलेलं सुद्धा थांबवून ठेवलेलं असतं आणि दुसरे क्लायंट आलेले असतात. ते इकडे सुरेशला कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे म्हणत असतात आणि पार्टी वगैरे करूयात का असं सुद्धा इकडे ते बोलत असतात. आता आदित्यला तर तिथून घरी जायचं असतं, कारण काही जरी झालं तरीसुद्धा जे काही पारो टिफिन सर्व्हिस सेंटर आहे त्याला आलेली आजची एवढी महत्त्वाची ऑर्डर त्याला तिथे पूर्ण करायची असते आणि ते डबेसुद्धा पोच करायचे असतात. त्याचमुळे त्याला तिथून निघून जायचं असतं. त्याचं जे काही काम दिलेलं होतं ते काम पूर्ण झालेलं होतं आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर आता तो तिथून जायला बोलत असतो. पण इकडे सुरेश म्हणत असतो, हे बघ तू इकडे काही पिकनिक स्पॉटला आलेला नाही आहेस की उठ-सूट कधी येशील आणि कधीही तू निघून जाशील, असं अजिबात चालणार नाही आहे. तेव्हा इथे आदित्य म्हणत असतो, तुम्ही असं का करताय? का उगाचच मला इथे थांबवून ठेवलं आहे तुम्ही? हे बघा असं काही एक करू नका, कारण माझं तिथे जाणं खूप जास्त गरजेचं आहे. तुमच्या ती गोष्ट लक्षात येते का? आणि मी माझं कामसुद्धा केलेलं आहे ना. जर मी माझं काम केलेलं नसतं तर मी तुम्हाला म्हटलं असतं की मला तुम्ही नका पाठवू म्हणून. पण माझं काम पूर्ण झालेलं आहे. मग आत्ता तुम्ही इथे मला नाही थांबवू शकत, असं इकडे आता आदित्य बोलत असतो. हे सगळं काही बोललेलं असताना इकडे आता जो काही सुरेश आहे तो म्हणत असतो, हे बघ ह्या पद्धतीने तू माझ्याशी नाही बोलू शकत आहे. मी तुला सांगितलं आहे ना की तुला कुठेही जाता येणार नाही आहे म्हणून, तर नाही जाता येणार. हा जो काही शब्द आहे तो माझा शेवटचा शब्द आहे. पण आदित्य आता काहीच ऐकत नाही आणि त्याचबरोबर सुरेशच्या नाकावर टिचूनच तिथून तो निघून जात असतो. आता पारू किचनमध्ये इथे एक फोन आलेला असतो आणि तेव्हा तिथल्या मावशी तो फोन रिसीव्ह करतात. त्यांना असं वाटत असतं की आता नेमका हा फोन आलेला आहे तर तो नेमका कोणाचा आला असेल असा विचार करून ती लोकं फोन उचलतात. आता फोन उचलल्यानंतर इकडे समोरून आवाज येतो की पारू किचन सर्व्हिस सेंटर. तेव्हा लगेच इकडे ते म्हणत असतात, हो पारू किचन बोला ना. आज आम्ही तुम्हाला खूप मोठी ऑर्डर दिली होती, ती आमची ऑर्डर झाली आहे का? कधीपर्यंत पोहोचेल? तेव्हा इकडून ती सांगत असते, तुमची ऑर्डर पूर्ण झाली आहे. लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ती ऑर्डर पोहोचली जाईल. तेव्हा लगेच इकडे त्या बायका विचार करू लागलेल्या असतात. आता किचनमध्ये सुद्धा फोन आलेला आहे त्या लोकांचा. आपल्याला काही जरी झालं तरीसुद्धा त्यांची जी काही ऑर्डर आहे ती ताबडतोब इकडे आता पूर्ण करावीच लागणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. इकडे हे सगळं काही बोलत असताना तेवढ्यातच आदित्य आलेला असतो. आदित्य आल्यानंतर लगेच म्हणत असतो, सॉरी मला थोडं लेट झालेलं आहे, पण तुम्ही ऑर्डर पूर्ण केली ना? हो आदित्य सर, आम्ही ऑर्डर पूर्ण करूनच बसलो होतो, हे घ्या. तेव्हा आदित्य म्हणत असतो, बरं झालं. सॉरी हां त्या सगळ्या गोष्टीसाठी, कारण मला यायला थोडासा लेट झालेला आहे. खरं तर तुम्ही ते पारो टिफिन सर्व्हिस सेंटरसाठी खूप काही गोष्टी करतात, मग ही गोष्ट मी करणार नाही कसं होईल? आता इकडे जो काही सुरेश आहे तो घरी आलेला असतो अहिल्याकडे. आता अहिल्याकडे घरी आल्यानंतर अहिल्या त्यांना बसायला सांगते. तेवढ्यातच आता दामिनीसुद्धा आलेली असते आणि ती वरी गच्चीतच थांबते. आता श्रीकांत येतो आणि त्याचबरोबर इकडे सावित्रीला पाणी, चहा, नाश्ता ह्या सगळ्या गोष्टी आणायला सांगण्यात आलेल्या असतात. तेव्हा आता इकडे जो काही सुरेश आहे तो मुद्दामच इथे आलेला असतो आणि मुद्दाम तिथे येऊन त्याला फक्त आणि फक्त इथे जो काही आदित्य आहे त्या आदित्यची कंप्लेंट करायची असते आणि त्याचमुळे तो तिथे आलेला असतो. आता तिथे आल्याबरोबर तो म्हणत असतो, मला खरं तर तुमच्याशी बोलायचं आहे, म्हणजे इथे मला आदित्यशी बोलायचं आहे. खरं तर अशा पद्धतीने बोलणं काही बरोबर नाही आहे, पण बोलावं लागणार आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आदित्यचं हल्ली ना कामामध्ये अजिबात लक्ष नाही आहे. गेले 2 दिवस त्याने सुट्टी घेतली होती. तर मॅडम तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आदित्यचं ना कामामध्ये अजिबातच लक्ष नाही आहे. म्हणजे तो पर्सनल काम त्याच्या ऑफिसमध्ये येऊन करत आहे. तेव्हा हे सगळं काही ऐकत असताना आता दामिनीला फारच आनंद झालेला असतो. ती हे सगळं काही पाहतच असते. तो म्हणत असतो, हे बघा मला असं वाटतंय की तो तुमच्या नावाचा वापर करतोय. म्हणजे कधी आईचं आजारपण, कधी आईचं दुखणं किंवा आणखी त्याची ती टिफिन सर्व्हिस, ह्या सगळ्या गोष्टी तो करतोय. पण मी खूप जास्त प्रोफेशनली विचार करतो. मला काम आणि त्याचबरोबर पर्सनल काम आणि बिझनेस ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवायला फार आवडतात. तेव्हा लगेच अहिल्या म्हणत असते, हे बघा तुमची बिझनेस करण्याची पद्धत जी आहे ना ती आम्हाला फारच आवडली.
खरं तर तुमच्या ह्या कामामध्ये आम्ही कुठलाही ढवळाढवळ किंवा इंटरफेअर अजिबात करणार नाही आहोत. तुम्हाला जे काही करायचं आहे ना, ते तुमच्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. तेवढ्यात सुरेश म्हणत असतो, पण हल्ली काय झाले ना, आदित्यचं जे काही लक्ष आहे ना, ते कामाच्या प्रती अजिबातच नाही आहे. ते फार कमी झालेलं आहे, असं इकडे ते म्हणत असतात. तेवढ्यातच आता श्रीकांतला खरं तर राग येत असतो. श्रीकांतला हे म्हणणं जे आहे ना, ते अजिबात पटत नसतं आणि त्यामुळे इकडे आता काही जरी झालं तरी सुद्धा इकडे ते ह्या गोष्टीवरती बोलणारच असतात. आता आपण पाहतो की अहिल्या म्हणत असते, मी काय म्हणते सावित्री, तू ताबडतोब जा आणि इकडे आदित्यला बोलावून घेऊन ये. आदित्य कुठे आहे, काय आहे ते बघ आणि त्याला सांग की आईने तुला ताबडतोब बोलवलेलं आहे म्हणून. आता सावित्री धावतच आदित्यला बोलवण्यासाठी गेलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की आदित्य जो आहे तो त्याच्या खोलीमध्ये असेल. आता सावित्री खोलीकडे जाते, तर इकडे अहिल्या म्हणत असते, हे बघा तुम्ही काळजी करू नका. आता तुमच्यासमोरच जे काही खरं खोटं आहे ना, ते पूर्णतः होऊन जाईल. तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. काही जरी झालं ना, तरीसुद्धा जो काही आदित्य आहे ना, तो त्याचं काम चोख करेल आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे आम्ही तुमच्या त्या सगळ्या कामामध्ये अजिबात आडवंसुद्धा येणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच सावित्री येते आणि म्हणत असते, इथे आदित्य बाबा जे आहेत ना, ते त्यांच्या खोलीमध्ये नाही आहेत. मी तिकडे टिफिन सेंटरमध्ये जाऊन बघून येते, पारू किचनमध्ये जाऊन बघून येते तिकडे आहेत का, असं म्हणून आता ती तिकडे निघून जात असते. आता ती तिकडे गेल्यानंतर इकडे ह्या खोलीमध्ये सुद्धा नाही, मग तो तिकडे नक्कीच असेल असा विचार तिच्या मनामध्ये येतो आणि असा विचार तिच्या मनामध्ये आल्यानंतर इकडे आता तो तिकडे निघालेला असतो. आता इकडे आपण पाहतो तर आदित्य जो आहे ना, तो म्हणत असतो, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. ही जी काही ऑर्डर आहे ना, ती पूर्ण झालेली आहे ना, मी ताबडतोब देऊन येतो. तेवढ्यात सावित्री म्हणत असते, आदित्य बाबा तुम्ही हे काय करताय? तेव्हा तो म्हणत असतो, काय झालं सावित्री आत्या? आत्ता तुम्हाला तिकडे घरी तुमच्या ऑफिसमधला एक माणूस जो आहे ना, तो आलेला आहे आणि त्या माणसाने तुम्हाला तिकडे बोलवलेलं आहे, असं इकडे तो म्हणत असतो. तेव्हा लगेच आता आदित्य म्हणत असतो, सॉरी सावित्री आत्या, मी आत्ता तिकडे येऊ शकत नाही, कारण ही ऑर्डर देणं माझ्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. काही जरी झालं ना, तरीसुद्धा मला ही ऑर्डर पूर्ण करायची आहे आणि ती ऑर्डर पूर्ण मला वेळेत पोहोचवायची आहे. आता इकडे सावित्री येते आणि म्हणत असते, देवी आई माफ करा, पण आदित्य बाबा ऑर्डर पूर्ण करण्यासाठी गेलेले आहेत आणि ते आत्ता इथे नाही येऊ शकत आहे. तेवढ्यातच दामिनी खाली येते आणि म्हणत असते, काय झालं गं सावित्री, तू रिकाम्या हाताने परत आलेली आहेस? म्हणजे जो काही आदित्य आहे, तो आदित्य इथे आलेला नाही आहे का? आदित्यने इथे येण्यासाठी सरळ सरळ नकार दिलेला आहे का? हे कसं शक्य आहे? असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर सावित्री मात्र काहीच बोलत नसते. आता दामिनी म्हणत असते, म्हणजे तुमचा जो काही शब्द आहे तो सुद्धा इथे तिने मोडलेला आहे का, आणि तो इकडे येणारा नाही आहे का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यातच आता इकडे जो काही सुरेश आहे तो म्हणत असतो, बघितलं मॅडम, आत्तासुद्धा इकडे तुम्ही तुम्ही बोलवलं पण त्याला काहीच फरक पडला नाही. म्हणजे आत्ता या वेळेला सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगू का, त्याला बिझनेस नाही तर त्याला ऑर्डर देणं महत्त्वाचं वाटतंय. तेव्हा लगेच आता इकडे अहिल्या म्हणत असते, ठीक आहे, तुमच्या कामाच्यामध्ये मी अजिबात येणार नाही. त्याला तुमच्या बिझनेसच्या पद्धतीनेच समजवा. उद्या सकाळी त्याला मेमो द्या. असं म्हटल्यानंतर आता इकडे सगळ्यांना फारच मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होतंय म्हणून. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जी काही आपली प्रिया आहे ती तिच्या खोलीमध्ये असते. तर आदित्य आता कामावरून आणि त्याचबरोबर त्याची ती ऑर्डर करून सुद्धा घरी आलेला असतो. खूप जास्त थकलेला असतो. तेवढ्यात सावित्री येते आणि म्हणत असते, आदित्य बाबा खूप दमलायत का? खूप थकलायत, पण सगळी कामं मार्गी लागलेली दिसत आहे तुमच्या चेहऱ्याकडे पाहून. तेव्हा आदित्य म्हणत असतो, हो ग सावित्री आत्या, थोडासा थकलो आहे. बरं ठीक आहे, तुमचं काम झालं ना पूर्ण? हो, काम तर पूर्ण झालं आणि ते समाधान दिसतंय. कसं आहे ना, पारूने आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप काही गोष्टी केल्यात. मग आत्ता तिची ती टिफिनची ऑर्डर खूप महत्त्वाची होती आणि ती पोच करणंसुद्धा तेवढंच गरजेचं होतं आणि त्याचमुळे ती ऑर्डर मी पूर्ण करायला गेलो होतो. तेव्हा लगेच आता इकडे सावित्री म्हणत असते, बरं आदित्य बाबा, मी काय म्हणते, तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या ना, मी तुम्हाला जेवायला वाटते. तेव्हा आदित्य म्हणत असतो, आई जेवली का? हो, त्या जेवल्यात, तुम्ही या पटकन. तेव्हा आदित्य म्हणतो, बरं ठीक आहे, मी पटकन जातो आणि फ्रेश होऊन येतो. असं म्हणून आदित्य आता त्याच्या खोलीमध्ये फ्रेश व्हायला जातो आणि ताबडतोब लगेच बाहेर येत असतो.
इकडे तोपर्यंत सावित्रीने पूर्ण जेवण टेबलवर लावलेलं असतं. आता तेवढ्यातच इकडे आदित्य आलेला असतो. आदित्यची नजर सावित्रीवरच्या चेहऱ्यावरती पडते आणि ती थोडीशी विचारात हरवलेली असते. तेव्हा आदित्य म्हणत असतो, "काय झालं सावित्री आत्या?" तेव्हा सावित्री म्हणत असते, "नाही आदित्य बाबा, काहीच नाही." "अगं सावित्री आत्या, तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतंय की तू कसल्या तरी टेन्शनमध्ये आहेस. काहीतरी होतंय. काय झालंय बोल ना. काय झालंय सांग ना." तेव्हा लगेच आता इकडे जी काही सावित्री आहे ती म्हणत असते, "इकडे मॅडमने तुमच्या ऑफिसात फोन केला होता आणि तुम्हाला उद्या मेमो देण्यासाठी सांगितलं आहे." आता आदित्य बाबा, खरं तर मला हे तुम्हाला सांगायचं नव्हतं, पण मला तुमची फार काळजी वाटते म्हणून मी हे सगळं काही सांगितलंय. तेव्हा आदित्य म्हणत असतो, "बस इतकंच ना? असू देत ना, मग त्यात काय एवढं? तुला सांगू का, आईनं जरी फोन करून सांगितलं असलं ना तरीसुद्धा ऑफिसमधले माणसं ठरवतील की आता काय करायचं आणि काय नाही ते." असं म्हणून आदित्यने स्वतःच्या हातानेच भाजी आमटी वाढून घेतलेली असते आणि जेवायला हात पुढे करतो. पण तो म्हणत असतो, "नाही, माझी जेवणावरची इच्छा मेली आहे. मला जेवायचंच नाही आहे. माझा मूडच नाही आहे." एक घाससुद्धा खात नाही आणि लगेच तसं म्हणत असतो. तेव्हा सावित्री म्हणत असते, "आदित्य बाबा, असं करू नका ना. असं काय करताय? हे बघा, थोडंसं खाऊन घ्या ना. असं उपाशीपोटी झोपणं बरोबर नाही." तेव्हा आदित्य म्हणत असतो, "नाही, खरं तर माझी इच्छाच नाही आहे जेवायची. खूप भूक लागली होती, पण आता ती मेली." असं म्हणून आदित्य ते तसंच झाकून ठेवतो आणि तिथून निघून जातो. इकडे आता सावित्री विचार करते, की माझ्या पारूचा आणि त्याचबरोबर आदित्य बाबाचा संसार कधी मार्गी लागेल. हे सगळं कधी व्यवस्थित होईल काहीच कळत नाही आहे. कधी पारू येईल आणि त्याचबरोबर इकडे हे घरातील कलह, हे सगळे वाद कधी संपतील काहीच कळत नाही. असं ती म्हणत असते आणि तेव्हा आदित्य तिथून रागानेच निघून जातो. आदित्य निघून गेल्याचं दुःख असतं, तो उपाशी झोपला हे सुद्धा दुःख असतं. सोबतच इकडे खरं तर पारू नसल्याचं सुद्धा फार मोठं दुःख दिलं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की श्रीकांत विचारात हरवलेले असतात. म्हणजे ते कंटिन्यू सतत एकाच गोष्टीचा विचार करत असतात. तेव्हा अहिल्या म्हणते, "काय झाले श्रीकांत? कसल्या गोष्टीचा विचार करतोयस?" तेव्हा श्रीकांत म्हणतात की तो कोण कुठला माणूस येतो आणि आपल्या आदित्यबद्दल आपल्यासोबत कंप्लेंट करतो, हे काही मला फारसं पटलेलं नाही आहे बघ अहिल्या. तेव्हा अहिल्या म्हणत असते, "खरं तर मलासुद्धा पटलेलं नाही आहे. पण तुला एक गोष्ट सांगू का श्रीकांत? काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या बिझनेसच्या गोष्टीमध्ये आपण ढवळाढवळ नाही करायची. काही जरी झालं तरीसुद्धा तो त्यांचा त्यांचा पर्सनल प्रश्न आहे. पण अगं, तुला एक गोष्ट लक्षात येते का? आपला आदित्य असा कामाच्या बाबतीत हलगर्जीपणाने वागेल हे मात्र मला पटतच नाही आहे." तेव्हा अहिल्या म्हणत असते, "ते सुद्धा अगदी बरोबरच आहे. म्हणजे तो ह्या अहिल्याच्या तालमीत तयार झालेला आहे आणि तो अहिल्याच्या तालमीत तयार झालेला असल्याकारणाने एवढा हलगर्जीपणाने वागेल ही गोष्ट मला सुद्धा पटत नाही. पण आता तू त्यांना मेमो वगैरे द्यायला सांगितलास त्यामुळे मला थोडंसं टेन्शन वाटतंय गं." तेव्हा आईला म्हणत असते, "श्रीकांत, काळजी करू नका. सगळं काही व्यवस्थित होईल आणि कोणी कोणालाही कसलाही मेमो वगैरे काहीच देणार नाही." म्हणजे म्हणजे काय? त्यांचं ऑफिस ठरवेल ना काय करायचं आहे नाही काय नाही तर. त्यांचं ऑफिस थोडं ना माझ्या विचारावर चालणार आहे. तेव्हा इकडे श्रीकांत म्हणत असतात, "अगं हो, पण किर्लोस्कर कंपनीचं सुद्धा नाव खूप मोठं आहे. तसंही आपण त्यांचे ट्रस्टी आहोत. आपण त्यांना काही पैसे दिलेले आहेत त्यांच्या प्रोजेक्टवर आणि त्यामुळे त्यांना असं वाटत असेल तर." तेव्हा अहिल्या म्हणत असते, "श्रीकांत प्लीज ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आता नको करूस ना." तेव्हा श्रीकांत विचारामध्ये तसेच हरवलेले असतात. इकडे अहिल्यासुद्धा तोच विचार करत असते की माझा आदित्य असा नव्हता. मी त्याला कसे संस्कार केले होते, कशा शिकवणी दिल्या होत्या, पण हे सगळं काय झालं? दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. सुरेश ऑफिसमध्ये त्याच विचारात हरवला असतो. सुरेश विचार करू लागतो, "नाही, नाही, मी आत्ता आदित्यला मेमो देण्याचा तर विचार केलाय. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे अहिल्या किर्लोस्कर एवढं मोठं नाव आहे. त्यांनी जर विचार केला तर एका एका सेकंदामध्ये ते आमची कंपनीसुद्धा विकत घेऊ शकतात. पण मग इथे मी जर आदित्यला मेमो दिला तर आईचं पुत्रप्रेम जागं व्हायला नको आणि उगाचच नाही त्या गोष्टी इथे व्हायला नको. त्यामुळे मला असं वाटतंय की मी आत्ता ही गोष्ट इथे करायला नको आणि जे काही करायचं आहे ते विचारपूर्वकच करायला हवं." असं सुद्धा इथे आता अहिल्या जो काही सुरेश आहे तो बोलत असतो. तर आता त्याने आदित्यला बोलवणं धाडलेलं असतं. दुसऱ्या बाजूला दामिनी मार्केटमध्ये फिरत असते. त्या दामिनी मार्केटमध्ये फिरत असताना 10 रुपयाचं तिकीट फाडा आणि 5 करोडची लॉटरी मिळू द्या. 10 रुपयाचं तिकीट काढा आणि 5 रुपयाची लॉटरी मिळून जाऊन देत.
असं ही लॉटरी असते. तेव्हा लगेच आता इकडे जी काही दामिनी आहे ती विचार करत असते, अरे वा, म्हणजे 10 रुपयामध्ये 5 करोड मिळणार, म्हणजे मी रातोरात इकडे करोडपती होणार. तसंही इथे मी एवढं काम करते, त्याने मला कोणालाच काही फरक पडत नाही किंवा मला काहीच मिळत नाही, त्यापेक्षा मी हे तिकीटच काढते. असं म्हणून आता ऑनलाईन आहे का, तेव्हा तो माणूस म्हणत असतो, नाही सॉरी, कॅश चालेल. अहो, कुठल्या जमान्यात राहताय तुम्ही? आत्ता ह्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये तुम्ही असे कसे वागू शकता? आता बघते 10 रुपये भेटतात का, तर बघा हो मॅडम, असतील तुमच्या पर्समध्ये. तेव्हा दामिनीला 10 रुपयाची नोट सापडते आणि म्हणत असते, 10 रुपयामध्ये माझं नशीब पालटणार, म्हणजे 10 रुपयामध्ये मी करोडपती होणार. अरे वा 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 वा. तेव्हा ती लगेच म्हणत असते, कुठलं तिकीट आहे, हे घ्या 10 रुपये. तेव्हा आता इकडे कॅमेऱ्यासमोर येते आणि म्हणत असते, खरं तर किर्लोस्करांकडे एवढी राब राबले, एवढी मेहनत केली, पण मला मात्र 1 रुपयाची कधी प्राप्ती झाली नाही किंवा माझं तिथे महत्त्व वाढलं नाही. आता मात्र हे 10 रुपयाचं तिकीट मी फाडणार आणि ह्या 10 रुपयाच्या तिकिटानंतर मी इथे करोडपती होणार, असंच होणार, असं दामिनी म्हणत असते. आणि आणि तेव्हा ती म्हणते, कोणतं तिकीट काढायचं आहे? तेव्हा तो म्हणत असतो, हे बघा, हे 20 रुपयाचं आहे आणि हे 10 रुपयाचं आहे. तेव्हा दामिनी म्हणत असते, नाही, हे मला 10 रुपयाचंच द्या. असं म्हणून त्या माणसाला 10 रुपये देते आणि ते 10 रुपये दिल्यानंतर लगेच आता लॉटरीचं तिकीट घेते. खरं तर आता ही खूपच जास्त खुश झालेली असते. तिथे ते ओपन न करून पाहता घरी घेऊन तशीच निघून जाते. दुसऱ्या बाजूला इकडे आता तो माणूस म्हणत असतो, बघा, आता तुम्हाला आणखी तिकीट काढायची असली तरीसुद्धा तुम्ही काढू शकता बरं का. तुम्ही अजिबात काळजी करू नका, बिनधास्त राहा. या 10 रुपये घ्या आणि त्याचबरोबर 5 करोडची लॉटरी तुम्हाला लागेल, असा त्याचा बिझनेस सुरू असतो. इकडे आता सुरेशने आदित्यला बोलवलेलं असतं. आता इकडे आदित्याला बरोबर म्हणत असतो, हा सुरेश सर बोला ना. तेव्हा लगेच आता इकडे जो काही सुरेश आहे तो म्हणत असतो, सॉरी आदित्य सर, खरंच सॉरी. तेव्हा आदित्य म्हणत असतो, काय बोलताय सुरेश सर तुम्ही, हे खरं तर मी तुम्हाला भेटायला येणारच होतो, पण तुम्ही असं का बोलताय? नाही, त्याचं काय आहे ना, काल जर आम्ही तुमच्यासोबत जास्त स्ट्रिक्टली वागलो, तसं वागायला नको होतं. खरं तर त्या सगळ्या गोष्टीसाठी सॉरी बरं का, असं इकडे आता सुरेश आदित्यला म्हणत असतो. तेव्हा लगेच आता इकडे सुरेश आदित्यला एक चेअर देतो आणि त्याच्यावर बसवतो आणि स्वतः त्याच्या समोरच्या चेअरवरती बसत असतो. आदित्यला तर हा सगळा प्रकार काय चाललाय काय नाही अजिबात समजत नसतो. तेव्हा सुरेश म्हणत असतो, हे बघ आदित्य, काल जे काही मी वागलो त्या सगळ्या गोष्टी खरं तर खूपच चुकीच्या होत्या, पण आता मला त्या सगळ्या गोष्टी समजल्या आहेत. बरं, मी काय म्हणतो ती गोष्ट एकदा तू नीट ऐक. खरं तर आदित्य म्हणत असतो, सर, त्याबद्दलच मी खरं तुमच्याशी माफी मागायला आलेलो आहे आणि मला असं समजलं की तुम्ही मला मेमो देणार आहात. तेव्हा सुरेश म्हणत असतो, नाही रे बाबा, छे, मी तुला मेमो वगैरे कसला देतोय? पण तुला जर बिझनेसमध्ये नाव अजून वाढवायचं असेल, प्रूफ करायचं असेल, तर तू एक काम कर, ही फाईल घे आणि ही फाईल घेऊन तू चेन्नईला जा. काय, आत्ता ह्या वेळेला चेन्नईला? हो, कारण हे बिझनेसचं खूप जास्त महत्त्वाचं आहे. हा बिझनेस पूर्ण कंप्लीट कर आणि तेव्हाच तू रिटर्न ये. तेव्हा आदित्य विचार करतो, मी आत्ता ह्या वेळेला अचानक चेन्नईला नाही जाऊ शकत, कारण इथे पारूसुद्धा नाही आहे आणि पारू इथे नसताना मग त्या इकडे किचनकडे, टिफिन सर्व्हिस सेंटरकडे कोण लक्ष देणार आहे? तेव्हा लगेच आता सुरेश त्याच्यासमोर मुद्दामून ती फाईल ठेवतो आणि त्याला चेन्नईला पाठवत असतो. आता शेवटी एक बिझनेस इथे जो काही आदित्य आहे त्याला जावंच लागणार असतं. आता सुरेश विचार करत असतो, जे व्हायचं होतं आणि जे मला करायचं होतं तेच फायनली मी इथे करणार आहे. आता आदित्यने ती बिझनेसची इथे जाण्याची जी काही इथे सुरेशची आयडिया आहे ती तर घेतलेली असते, पण तो कसं हे सगळं करणार ह्याचबद्दल त्याला आता खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता अहिल्या विचारात हरवलेली असते, कशा पद्धतीने प्रीतम इथे आदित्यशी वागला. त्याचबरोबर इथे जे काही आपले श्रीकांत आहे त्यांनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. दुसऱ्या बाजूला जो आपला प्रीतम आहे तो शांततेत बसलेला असतो आणि त्यालासुद्धा हे सगळं काही आठवत असतं. तो आता विचार करू लागलेला असतो की मी इथे दादासोबत किती चुकीचा वागलेलो आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी अशा पद्धतीने करायला नको होत्या. तेव्हा तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया म्हणत असते, काय करताय प्रीतम, काय झालं, असे विचारात का बरं हरवलेला आहात? तेव्हा तो म्हणत असतो, अगं त्याचं काय आहे ना प्रिया, मी दादासोबत फारच चुकीचं वागलो आहे, त्याच्यासोबत असं वागायला नको होतं. तो मला प्रत्येक वेळी किती समजून घेतो आणि किती काय करतो, पण ह्यावेळी मी मात्र सगळ्या लिमिट क्रॉस केल्यात. तेव्हा प्रीतमला प्रिया म्हणत असते, बस एवढंच ना, मग वेळ कसली पाहताय, पटकन जा आणि त्याचबरोबर जे काही दादा आहेत ना त्यांची माफी मागा, त्यांना सॉरी म्हणा. नातं टिकवायचं असेल तर माघार घेतली तर काय फरक पडतो, आणि त्यांना सॉरी म्हटल्याने काही एक फरक पडणार नाही. आत्ताच्या आत्ता जा आणि सॉरी म्हणा. तेव्हा तो म्हणत असतो, दादा मला माफ करेल का? हो, का नाही करणार?
तुम्हाला नक्कीच तुमचे दादा माफ करतील, माझी पूर्ण खात्री आहे. असं सुद्धा ती आता इकडे त्याला सांगत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, फायनली जो काही प्रीतम आहे तो इथे आदित्यची माफी मागताना सुद्धा आपल्याला उद्याच्या भागामध्ये दिसणार आहे. तर तोपर्यंत पाहत रहा पारू. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.